कितीही चांगली भाजी करा पण तोंडाला चवच नाही, असं तुमच्यासोबतही होतं का? मग असं मिरचीचं लोणचं बनवा, न ढीगभर मसाले न जास्त तामझाम, अगदी सोप्या पद्धतीने. लोणचासाठी कमी तिखटवाल्या मिरच्या म्हणजेच ह्या पोपटी कलरच्या मिरच्या वापरायच्या आणि त्यातील सगळ्या कोवळ्या मिरच्या निवडून काढायच्या. मिरचीचं लोणचं हे कधीही निब्बर मिरच्यांचंच घालावं. मिरच्या 1-2 वेळेस छान धुवून कपड्याने कोरड्या फट्ट करून घेतल्या. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मधोमध अशी मिरची चिरून घेतली, तिचे 2 भाग केले. ही अशी मिरची विळीने कापायला खूप सोपी जाते. नंतर मी सर्व मिरच्या विळीनेच कापून घेतल्या. ह्या माझ्या पाव किलो मिरच्या आहेत. तर पाव किलो मिरच्यांसाठी 1.5 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 वाटी मोहरी. ही कच्चीच मोहरी मिक्सरला बारीक करून घेतली आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले. चांगलं मिक्स करून याला झाकून ठेवलं की सकाळपर्यंत छान पाणी सुटतं आणि मिरचीला छान मसाले लागतात. 15 दिवसामध्ये ही मिरची छान मुरते. एकदा हे लोणचं तयार झालं की जेवणाच्या वेळेला तव्यावर थोडंसं तेल टाकून मस्त फ्राय करून घ्यायच्या ह्या मिरच्या आणि मग जेवणाला कशी चव येते ते बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.